नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. नुकताच UPSC CEC 2024चा फायनल रिझल्ट लागलेला आहे. भारतात कोणतीही स्पर्धा परीक्षांचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांच्या कष्टाच्या जिद्दीच्या कहाण्या आपल्यासमोर येतात. काही लोक या कहाण्यातून प्रेरणा घेऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आपणही करू शकतो, आपणही यांच्यासारखे अधिकारी होऊ शकतो अशी स्वप्न पाहतात. काही जणांची ही स्वप्न सत्यात उतरतात, मात्र काही जणांची ती स्वप्नच राहतात. आणि या रिझल्ट लागलेल्यानुसार या नुकत्याच अंतिम निकाल लागलेला आहे आणि या निकालानुसार संपूर्ण भारतातून 1009 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहेत. म्हणजे 1009 जणांना आत्ता पोस्ट मिळणार आहेत. आयोगाने जाहीर केलेली आकडेवारी पाहता परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण आणि जागा यावरून स्पर्धा किती आहे याची आपणास कल्पना करता येते. आणि या 2024च्या UPSCच्या रिझल्टचं विश्लेषण आज आपण या लेक्चरमधून करतो आहे. म्हणजे ज्यावेळेस ॲप्लिकेशन अर्ज भरण्याची मुदत असते तर UPSCसाठी यावर्षी 9,92,599 एवढ्या लोकांनी ॲप्लाय केलं होतं. त्याच्यातल्या 5,82,000 जणांनी पूर्वपरीक्षा दिली, मग मेन्स झाली, मग इंटरव्ह्यू झाला आणि मग फायनल रिझल्ट लागला. काही कष्टाच्या आणि जिद्दीच्या कहाण्या आणि या कहाण्यातून निर्माण झालेली प्रेरणा आणि या प्रेरणेतून स्पर्धा परीक्षांकडं वळलेली पावले, हा प्रवास जो असतो तर तितका वाटतो तितका हा प्रवास सोपा नाही आहे. हा प्रवास खरंच कष्टाचा आहे, जिद्दीचा आहे, चिकाटीचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेहनतीचा आहे. त्याच्यामुळे हे रिझल्टचं विश्लेषण आहे तर हे एक प्रेरणादायी लेक्चर आपल्यासाठी ठरेल. VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन लेक्चरचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. आयोगाने म्हणजेच UPSCने नुकतीच ही 2024च्या परीक्षेची आकडेवारी जी आहे तर ती जाहीर केलेली आहे. सर्वप्रथम ज्यावेळेस UPSCची ॲड येते तर त्यावेळेस यावर्षी किती जागा भरल्या जाणार हे UPSCकडून सांगितलं जातं. 2024साठी 1009 एवढ्या जागा होत्या. त्याच्यात IAS, IPS, IRS या 3 महत्त्वाच्या पोस्ट आणि इतर पोस्टच्या मिळून ह्या 1009 एवढ्या जागा होत्या. या 1009 जागांसाठी जे अर्ज करणारे विद्यार्थी आहेत तर त्यांची संख्या आहे 9,92,599. म्हणजे जवळजवळ 10 लाख लोकांनी पूर्वपरीक्षेसाठी अर्ज केले होते. सिरियस नॉन सिरियस कॅन्डिडेट पकडून. आता परंतु सिरियस कोणाला म्हणायचं आणि नॉन सिरियस कोणाला म्हणायचं हे ठरवणार कोण आणि कसं याचे थोडेसे पॅरामीटर्स वेगळे आहेत किंवा ते आपण ठरवू शकत नाही, बरोबर. म्हणजे असंही असू शकतं की मागच्या वर्षी जो UPSCच्या इंटरव्ह्यूपर्यंत जाऊन आला आहे यावर्षी त्याला प्री निघेल की नाही याची काहीही गॅरंटी नसते. त्याच्यामुळे ही जी संख्या आहे तर ती तुम्हाला बऱ्याचशा वर्षी कॉन्स्टंट असल्याचं दिसतंय. प्रिलिमसाठी अपेअर झाल्यांची संख्या आहे 5,83,213. म्हणजे 5 लाख जवळजवळ 6 लाख विद्यार्थ्यांनी ही जी आहे तर UPSCची पूर्वपरीक्षा दिलेली आहे. आणि पूर्वपरीक्षा पास होऊन मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी आहेत फक्त 14,627. म्हणजे पूर्व आणि मुख्य ह्या ज्या 2 परीक्षा आहेत किंवा हे जे 2 टप्पे आहेत तर या टप्प्यातच खरी स्पर्धा आहे. कारण प्री झाल्यानंतर म्हणजे प्रीमधून तुम्ही ज्यावेळेस मेन्सला क्वालिफाय होता तर तुम्ही भारतातल्या 14,000 लोकांमध्ये येता. जर का 1009 जागांचा आपण डोळ्यासमोर ठेवल्या तर, आणि ती खरी तुमची कसोटी असते. आणि मग पर्सनॅलिटी टेस्ट किंवा इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या होती 2024 साली 2,845. आणि या 2,845मधून फक्त 1009 लोकांना जॉब मिळालेला आहे किंवा पोस्ट मिळणार आहेत. म्हणजे जवळजवळ 10 लाख विद्यार्थ्यातून फक्त 1009 लोक या परीक्षेसाठी पात्र ठरलेले आहेत. ही जर संख्या पाहिली तर त्याच्यामध्ये पुरुष किंवा मुलं जे आहेत तर ती 725 आहेत मुलगे, आणि मुली ज्या आहेत तर त्या 284 आहेत. अजूनही इथं मुलींचं प्रमाण कमीच आहे. परंतु 2024च्या UPSCचा निकाल जर का तुम्ही पाहिला तर पहिले 2 जे ऑल ओव्हर इंडिया रँक आहेत तर ते मुलींचे आहेत, बरोबर. त्याच्यामुळे ही थोडीशी आनंदाची गोष्ट आहे. जे टॉप 5 कॅन्डिडेट्स आहेत तर त्याच्यातल्या 3 महिला आहेत आणि 2 पुरुष आहेत. अजूनही आनंदाची गोष्ट आहे. पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटी 45, ऑर्थोपेडिकली हँडिकॅप्ड 12, व्हिज्युअली चॅलेंज 8, हिअरिंग इम्पेअर्ड 16 आणि मल्टिपल डिसेबिलिटीज 9. हा जो क्रायटेरिया आहे तर हा फिजिकली हँडिकॅप जे विद्यार्थी आहेत तर ते टोटल किती होते 1009मध्ये तर ते त्याची आकडेवारी इथं दिलेली आहे. तर यावरून तुमच्या लक्षात येईल ही जी स्पर्धा आहे तर ती स्पर्धा किती आहे आणि किती लोक अभ्यास करत आहेत. इव्हन महाराष्ट्राचाच विचार केला तर महाराष्ट्रातलं प्रमाण किती आहे. त्यात पुणे हे हब मानलं जातं. पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण किती आहे. तर याच्यावरून आपण या स्पर्धेची तीव्रता लक्षात घेऊ शकतो किंवा त्याची एक प्रकारे आपण कल्पना करू शकतो.
त्याच्यानंतर हे संख्या झाली की किती लोकांनी अर्ज केला, किती लोकांनी पूर्व दिली, किती लोकांनी मुख्य दिली, किती लोक त्याच्यातनं इंटरव्ह्यूला पात्र ठरले आणि किती लोक फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये आले. हे तर सगळं महत्त्वाचंच आहे. परंतु याच्यानंतर एक महत्त्वाचा पार्ट्स असतो प्रत्येक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या अभ्यासाच्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात. तो असतं कट ऑफ मेरिट. UPSC कुठल्याही टप्प्यावरती आपलं मेरिट डिक्लेअर करत नाही. UPSC आपलं मेरिट जे आहे तर ते फायनल रिझल्ट लागल्यानंतर डिक्लेअर करते. हे लक्षात ठेवा. म्हणजे प्रीचं मेरिट वेगळं नसतं, मेन्सचं मेरिट वेगळं नसतं. प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू आणि याच्यानंतर ज्यावेळेस फायनल रिझल्ट लागला जातो तर त्यावेळेस UPSC कट ऑफ डिक्लेअर करते. म्हणजे प्रिलिमचा कट ऑफ किती आहे, मेन्सचा कट ऑफ किती आहे आणि फायनल कट ऑफ किती मार्कांचा लागलेला आहे हे तुम्हाला तिथं पाहायला मिळतं. तर हे असा UPSCचा कट ऑफसुद्धा इथं आलेला आहे. प्रिलिमसाठी तुम्हाला माहीत असेल जो पेपर 2 जो आहे C60चा तर तो क्वालिफाय स्वरूपाचा आहे आणि प्रिलिमचं मेरिट ठरतं तर ते फक्त GSच्या पेपरवरती ठरतं. म्हणजे 200 पैकी ओपन किंवा जनरल कॅटेगरीचा कट ऑफ होता 87.98. EWS 85, 2 मार्काचा फरक आहे. OBC 87. जनरल आणि OBCचं मेरिट जवळजवळ सेम लागले म्हणजे पॉईंटमध्ये फरक आहे. SCचं 79.3, STचं 74.23 आणि ह्या ज्या 1, 2, 3 आणि 5 या ज्या कॅटेगरी आहेत तर या PWच्या कॅटेगरी आहेत म्हणजे फिजिकली हँडिकॅपच्या. तर त्याचं मेरिटसुद्धा तुम्हाला खाली खाली घेत जात आल्याचं दिसतं आहे. याच्यानंतर मेन्स जे आहे तर ते रिटर्न स्वरूपाचे आहे. तुम्हाला तिथं निबंधाचा एक, लँग्वेजचे 2 पेपर, निबंधाचा 1 पेपर, लँग्वेजचे 2 पेपर आहेत तर ते क्वालिफाईंग स्वरूपाचे असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला 25% मार्क पाडायचे असतात. निबंधाचा पेपर असतो तर तो अनिवार्य कंपल्सरी स्वरूपाचा आहे. त्याच्यानंतर GSचे 4 पेपर आणि ऑप्शनलचे 2 पेपर. ओके, म्हणजे 4 आणि 2 6, निबंधाचे 1 7 आणि लँग्वेजचे 2 असे 9 पेपर तुम्हाला लिहायचे आहेत. हे लक्षात ठेवा. आलं का लक्षात? त्याच्यातले लँग्वेजचे पेपर सोडले तर बाकीचे जे पेपर आहेत 7 पेपर तर ते त्याचे मार्क्स तुमच्या काय म्हणतो आपण त्याला फायनलच्या मेरिटमध्ये कन्सिडर केले जातात किंवा त्याच्यावरतीच तुमचं फायनलचं मेरिट ठरतं. त्याच्यातला ऑप्शनलचा सब्जेक्ट आहे तर तो 500 मार्कांचा आहे. मेन्सचे GSचे पेपर आहेत तर तो प्रत्येक पेपर 250 मार्कांचा आहे म्हणजे ते 1000 मार्क झाले 4 पेपरचे. आणि SCचा पेपर आहे तर तो 250 मार्कांचा आहे. तर असं 1750 मार्कांचे तुम्हाला मेन्स लिहायचे असते आणि मग त्याचं मेरिट लावलं जातं. बरोबर. तर ओपन म्हणजे जनरल कॅटेगरी जे आहे तर 1750 पैकी 729 मेरिट लागलेलं आहे मेन्सचं आणि EWS 696, OBC 702, SC आणि SCचं 685 आहे, 684 STचं आहे आणि PWD तुम्हाला कमी कमी होत असल्याचं दिसतं. आणि मग नंतर तुमचा इंटरव्ह्यू असतो 275 मार्कांचा. UPSC म्हणजे इंटरव्ह्यूचे मार्कसुद्धा तुमच्या फायनल मेरिटमध्ये कन्सिडर केले जातात. मेन्सचे मार्क आणि प्लस UPSCचे इंटरव्ह्यूचे मार्क हे पकडून तुमच्या मेन्सचं फायनल मेरिट लावलं जातं. म्हणजे हे जर का तुम्ही 275 मार्क्स पकडले तर हे जे टोटल मार्क्स असतात तर त्याच्यानुसार मग हे जनरल कॅटेगरीचं तर 2025 मार्कांपैकी हे जे आहे तर तुमचं ते फायनल मेरिट लागतं. तर जनरलचं 947 आहे, EWS 917 आहे, OBC 910 आहे, SC 880 आणि ST 884. मग ह्या ज्या PWच्या कॅटेगरी आहेत 1, 2, 3 आणि 4 तर याचं मेरिट तुम्हाला खाली खाली येत आल्याचं दिसतं आहे. बरोबर. तर हे मेरिट आहे आणि या मेरिट तोडण्यासाठी किंवा हे मेरिट क्रॅक करण्यासाठी 2025-26 जर का तुम्ही तयारी करत असाल तर लक्षात ठेवा आपल्या कास्टनुसार म्हणजे ज्या कास्टमध्ये आपण येतो आहे आणि ज्या कास्टमध्ये आपण फॉर्म भरलेला आहे तर त्या कास्टचं हे मेरिट आहे आणि ते मेरिट आपल्याला क्रॅक करायचं आहे. आणि हे प्रेडिक्शन आपण करूच शकत नाही की येणाऱ्या वर्षी मेरिट वाढेल की कमी होईल, काहीही सांगता येत नाही. UPSCचे पेपर अनप्रेडिक्टेबल असतात. म्हणजे मागच्या 2 वर्षापासून तर त्यांनी अनप्रेडिक्टेबलला जास्तच वाव दिला आहे. कारण अगोदर जर का तुम्ही पाहिलं असेल तर इलिमिनेशन मेथड वापरून बऱ्याचशा मेथड डेव्हलप करण्यात आलेल्या होत्या आणि या आत्ता मागच्या 1-2 वर्षात त्या सगळ्या मेथड आता फोल ठरताना दिसतात. त्याच्यामुळे UPSCचा पेपर कसा निघेल, सोपा निघेल की अवघड निघेल प्रीचा, मग मेन्स कसे असेल, मग इंटरव्ह्यू कसे होतील याचं प्रेडिक्शन केलंच जाऊ शकत नाही. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं हे जे मेरिट आहे तर मेरिट आपल्याकडून क्रॅक होईलच. तर या इराद्यानं स्पर्धा परीक्षांच्या UPSCच्या अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे. तर हे मेरिट बघून घ्या. तुम्ही ज्या कास्टमध्ये आहात त्या कास्टचं मेरिट बघा, प्रीचं किती लागले, मेन्सचं किती लागले आणि फायनल मेरिट किती लागले तर त्यानुसार तुम्ही अभ्यासाला सुरुवात करू शकता. आता हे सगळं होत असताना मी सुरुवातीला जेव्हा तुम्हाला सांगितलं की काही जिद्दीच्या कष्टाच्या कहाण्या बाहेर येतात, त्या कहाण्याच्या कधीकधी एक बाजू बाहेर येते, कधीकधी दुसरीसुद्धा बाजू बाहेर येते आणि त्याच्यातून प्रेरणा घेऊन बरीचसे लोक या स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात उतरतात. काही स्वप्न घेऊन उतरतात, काही जणांची स्वप्न पूर्ण होतात आणि काही जणांची स्वप्नच राहतात. तर त्याच्याबद्दल बोलणं थोडंसं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट आहे, ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतो तर त्यावेळेस तुम्हाला अभ्यास करण्याची तयारी आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम माहीत असला पाहिजे.
म्हणजे बरीचशी लोक ह्युमॅनिटीजमधून येतात, बरीचशी लोक सायन्स बॅकग्राऊंडमधून येतात, कॉमर्समधून असतात, इंजिनिअरिंगवाले असतात. काही लोकांना काही विषय योग्यरित्या हाताळले तर सोपे जातात, काही लोकांसाठी काही विषय अवघडच असतात. म्हणजे मी ओपनली सांगतो की मॅथ्स आणि माझा 36चा आकडा ते मला जमत नाही, त्याच्यासाठी सीसॅट निघणं पॉसिबलच नाही. असं सुद्धा काही गोष्टी आहेत. काही लोकांना GSमध्ये अगदी कट टू कट चांगले मार्क्स मिळतात, 200पैकी 150 सुद्धा मार्क्स ते क्रॉस करतात आणि त्यांचा सीसॅट निघत नाही. त्याच्यामुळं त्याचा अभ्यास आपल्याला किती करावा लागेल आणि त्याचा अभ्यासक्रम काय आहे याची एक तुम्ही कल्पना करून घ्या. म्हणजे बघा की किती टॉपिक आपल्याला अभ्यास करावा लागणार आहेत, प्रीला किती करायला लागणार आहेत, मेन्सला किती करायला लागणार आहेत, UPSCच्या इंटरव्ह्यूसाठी किती तयारी करायला लागणार आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि हे तुम्ही माहीत नसले तर स्वतः जाणून घ्या. नाहीतर मी सांगतोय, कुठला तरी टॉपर सांगतोय, कुठला तरी गाईड सांगतोय, कुठला तरी मेंटर सांगतोय की चल रे होतंय, असं होऊ शकत नाही. बरीचशी लोक राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम डिस्क्रिप्टिव्ह झाल्यामुळं स्पर्धेतून बाहेर पडलेत, कारण तुम्हाला तिथं पेपर लिहायचे आहेत आणि सिलेबस बघितला, खूप मोठा सिलेबस आहे. म्हणजे मी असं म्हणत नाही की होणारच नाही, होणार आहेच, परंतु त्याच्या अगोदर या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. अभ्यास किती करावा लागेल आणि अभ्यासक्रम कसा आहे. म्हणजे जर का तुम्ही ह्युमॅनिटीज असाल, म्हणजे मानव विद्याशाखेचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला सायन्सच्या टॉपिकवरती काम करावं लागेल. तुम्ही सायन्सचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला ह्युमॅनिटीच्या टॉपिकवरती काम करावं लागेल. हे तुम्ही स्वतः ॲनालिसिस केल्याशिवाय समजणार नाही. सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे परीक्षांचे टप्पे. ओके, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. परीक्षांचे टप्पे आणि या टप्प्यानुसार बदलणारी काठिण्य पातळी. म्हणजे तुम्ही पाहिलं की जवळजवळ 6 लाख विद्यार्थी प्रिलिम्स देतात आणि त्याच्यातनं फक्त 14,000 लोक UPSCच्या मेन्सला क्वालिफाय होतात. अशीच परिस्थिती MPSCच्या बाबतीत आहे. MPSCत काय वेगळं हे नाही आहे, फक्त MPSCत अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या थोडीशी कमी असते, कारण UPSC देशासाठी आहे आणि MPSC महाराष्ट्रासाठी आहे. त्याच्यामुळं परीक्षांचे टप्पे तुमच्या लक्षात आले पाहिजे. 3 टप्प्यात ही परीक्षा आहे, पूर्व, मुख्य आणि मग इंटरव्ह्यू किंवा मुलाखत, आणि त्याच्यातून तुमचं फायनल सिलेक्शन आहे. परीक्षेचे टप्पे आणि या टप्प्यानुसार बदलत जाणारी काठिण्य पातळी, कारण जसं जसं विद्यार्थी संख्या कमी होईल तर तशी तशी काठिण्य पातळी तुम्हाला वाढत जाताना दिसते. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 6 लाख विद्यार्थ्यातनं 14 लाख विद्यार्थ्यामध्ये येता आणि 14,000 विद्यार्थ्यातनं ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूसाठीच्या 3,000 विद्यार्थ्यात येता तर त्यावेळेस इंटरव्ह्यूला तुमचा कस लागण्याची शक्यता आहे. तिथपर्यंत तुम्ही टिकू शकता का, तेवढे पेशन्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे ही जे मी तुम्हाला नेहमी सांगतो, स्पर्धा परीक्षा जी आहे तर स्पर्धा परीक्षा 2 गोष्टी मागते. कुठल्या? एक तुमची मेहनत आणि दुसरा तुमचा वेळ. या गोष्टी जर का तुमच्या द्यायची तयारी असेल स्पर्धा परीक्षांसाठी तर एनीबडी क्रॅक दिस कोड, हे लक्षात ठेवा. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे आर्थिक आणि वैयक्तिक स्थिरता. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे बरेचसे जण म्हणतात की विदाऊट क्लासेस पास होऊ शकतो. ऑब्व्हियसली पास होऊ शकतो, परंतु जर का तुमचा घरी अभ्यास होत नसेल आणि तुम्ही पुणे, मुंबईसारख्या किंवा दिल्लीसारख्या शहरात जाऊन अभ्यास करत असणार, तिथं अभ्यासाचा खर्च कमी होऊ शकतो, परंतु तुमच्या इतर ज्या काही बेसिक गरजा आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा, याच्यासाठी तुम्हाला भरमसाठ पैसा खर्च करावा लागतो. तेवढे पैसे तुम्हाला महिन्याला मिळणार आहेत का, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे जर का तुम्हाला एका महिन्याचे पैसे दिल्यानंतर दुसऱ्या महिन्याच्या पैशासाठी, रूम रेंटसाठी, मेसच्या पैशासाठी किंवा पुस्तक खरेदीसाठी, ती जर का तुमच्या डोक्यात तीच गोष्ट वारंवार चालू असेल तर तुमच्या अभ्यासात स्थिरता येणार नाही, हे लक्षात ठेवा. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे बरेचसे माझे मित्रमैत्रिणी पाहिलेले आहेत की पैसे नाहीत म्हणून ते सोडून गेलेत, लक्षात ठेवा. आणि काही जणांनी ठरवलं की हे फोडायचं तर फोडायचं, तर अशा लोकांनी काय केलं की वर्षभर त्यांनी जॉब केला आहे, पैसे कमवले आणि दुसरं पुढचं येणारे वर्ष आहे तर डेडिकेटली त्याच्यामध्ये अभ्यास केला. काही लूप होल्स आहेत म्हणजे अभ्यास करण्यासाठी की आपण ते तयार करू शकतो, याच्यासुद्धा काम केलं पाहिजे. दुसरं वैयक्तिक स्थिरता. बघा, जर का तुम्ही 3 Idiots पाहिला असेल, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितली आहे की तुमचं पहिलं प्रेम असतं. जर का तुम्हाला एखादी गोष्ट करायला आवडत असेल आणि त्या गोष्टीपासून तुम्हाला परावृत्त करून दुसरी गोष्ट करायला लावली तर दुसऱ्या गोष्टीवरती तुम्ही तेवढं कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. त्याच्यामुळं तुमची वैयक्तिक स्थिरता जास्त महत्त्वाची आहे. जर का या स्पर्धा परीक्षेत तुम्ही उतरला असाल तर टिकून राहणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे लाईक क्रिकेटमध्ये राहुल द्रविड जसा द वॉल म्हणून ओळखला जातो, तसं ठराविक टाईम फ्रेममध्ये स्वतःला झोकून देऊन आर्थिक आणि वैयक्तिक स्थिरता प्राप्त करून तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्रॅक करू शकता. ह्याच्यामध्ये अवघड काही नाही, फक्त ते ठरवता आलं पाहिजे, टाईम फ्रेममध्ये बसवता आलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं स्वप्न. म्हणजे हे स्पर्धा परीक्षा करून अधिकारी होणं हे स्वप्न तुमचंच आहे की थोपवलेलं आहे. म्हणजे बरेचसे पालक असेही आहेत की माझ्या मुलीनं किंवा माझ्या मुलानं अधिकारी व्हावं, परंतु त्या मुलाला वाटतं की मी इंजिनियर व्हावं, मी डॉक्टर व्हावं, मी शिक्षक व्हावं. त्याच्यामुळे ही जर का थोपवलेली स्वप्न असतील ना तर ती शक्यतो पूर्ण होत नाही आहेत. जर का तुमची स्वप्न असतील, ग्रामीण भागातून येणारा बराचसा क्राऊड जो आहे की जो स्वतःच्या पायावरती उभा राहतो, ती लोकं फोडून जातात, परंतु ती स्वप्न स्वतःची असायला पाहिजेत असं मला वाटतं. हे जे मी सगळं मतं मांडतो आहे तर ती वैयक्तिक आहेत, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करून आलेल्या अनुभवातनं ही मी मतं मांडतो आहे. बरोबर, ही स्वप्न तुमची असू द्या.
पालकांनासुद्धा माझी नम्र विनंती आहे, नक्कीच विद्यार्थ्यांकडून किंवा आपल्या पाल्यांकडून अपेक्षा ठेवा, परंतु त्या अपेक्षांचं ओझं होऊ दे नका. आणि जर का अपेक्षाचं ओझं झालं तर ही मुलं ज्यावेळेस घरातून बाहेर पडतात तर ही काहीतरी वेगळेच कार्यक्रम करायला लागतात. ही परिस्थिती आहे. जर का तुम्ही सोसायटीत उघड्या डोळ्याने फिरत असाल तर ही परिस्थिती तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. याच्याबद्दल खूप कमी वेळा बोललं जातं, ते बोललं जायला पाहिजे, बरोबर. म्हणजे कोणाचा तरी व्हिडिओ आपल्यासमोर येतो की त्याने केलं मग आपण का नाही करू शकत, मग घरचे म्हणतात अरे बघ तो केलं मग तू पण करू शकतो. परंतु बऱ्याचशा गोष्टी पडद्यामागच्या आहेत की ज्या पुढे येत नाहीत. म्हणजे तुमचा बेस स्ट्रॉंगच पाहिजे जर का तुम्ही कॉम्पिटेटिव्ह या क्षेत्रात येत असेल तर. ओके, हे लक्षात ठेवा. आणि बेस स्ट्रॉंग असल्याशिवाय म्हणजे पाया मजबूत असल्याशिवाय इमारत उंच होऊच शकत नाही. त्याच्यामुळं बेस स्ट्रॉंग पाहिजे आणि जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे आणि अभ्यास करण्याची तयारी पाहिजे. मी म्हणत नाही की 48 तास अभ्यास केला पाहिजे, 24 तास अभ्यास केला पाहिजे आणि ते मानव या नेचरने पाहता ते पॉसिबल नाही आहे. कधी कधी हार्डवर्क केला पाहिजे, कधी कधी स्मार्ट वर्क केला पाहिजे. ओके, म्हणजे काही लोक म्हणजे टॉपरचे आत्ता जर का तुम्ही इंटरव्ह्यू पाहिले तर त्यांनी खूप अभ्यास नाही केला, म्हणजे 24 तास अभ्यास नाही केला, त्यांनी 6-7 तासाचं अभ्यासाचं नियोजन केलं, पण ते स्मार्टली गेले. डेडिकेटेड टाईम फ्रेममध्ये त्यांनी तो अभ्यास केला आहे. वेळेबरोबर चीट नाही केलं किंवा वेळेला कॉम्प्रोमाइज नाही केलं. जेवढी वेळ आहे तर तेवढी वेळ सत्कारणी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज ते यशस्वी झालेले आहेत. त्याच्यामुळे तुमची स्वप्न पाहिजेत, जिद्द, चिकाटी आणि अभ्यास करण्याची तयारी पाहिजे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे मोटिवेशन किंवा प्रेरणा. बघा आता बरेचसे तुम्ही टेलिग्राम चॅनल पाहताय, यूट्यूब चॅनल पाहताय, मग ते असं बऱ्याचशा गोष्टी असे येतात, बाळा तुला घरच्यांसाठी लढायचं आहे, बाळा तुला हे करायचं आहे, बाळा तुला ते करायचं आहे. म्हणजे बऱ्याचशा शिक्षकांनी शिकवायचं सोडून आता याच्यावरती उतरले आहेत. बघा मला वाटतं की जगातलं सगळ्यात मोठं मोटिवेशन काय असू शकतं तर आपले आईवडील. त्याच्यापेक्षा जगातलं सगळ्यात मोठं मोटिवेशन नाहीच, मित्र म्हणतो नाहीच, नसूच शकतं. आणि जर का करायचं असेल तर त्यांच्याकडे बघून आपण हे करू शकतो. बघा आग स्वतःमध्ये लावून ती नक्कीच मोठी होऊ शकते आणि जर का बाहेरून आग लागली तर ती तेवढी पेटण्याची शक्यता खूप कमी असते. म्हणजे याचा शब्दशः अर्थ घेण्यापेक्षा भावनिक अर्थ घ्या म्हणजे तुम्हाला समजेल. म्हणजे तुम्ही एखाद्या लेक्चरमधून एखाद्या व्हिडिओमधून ज्यावेळेस मोटिवेट होता तर ते लिमिटेड पिरियड पुरतं असतं आणि जर का करायचंच आहे असं मनातून ठरवलं तर मग ती जी आग आहे तर तुम्हाला या यादीतल्या फायनल नावापर्यंत घेऊन जाते. त्याच्यामुळं थोड्या वेळासाठी मोटिवेट व्हायचं की पोस्ट निघेपर्यंत मोटिवेट व्हायचं ही तुमची पर्सनल चॉईस आहे. त्याच्यामुळं बघा ह्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या काही गोष्टी महत्त्वाच्या याच्यासाठी म्हणतो आहे की कारण मी तुम्हाला म्हटलं ना काही कहाण्या असतात कष्टाच्या आणि जिद्दीच्या, त्या कहाण्या आपल्यापर्यंत येतात, त्याच्या बरेचसे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतात, काही निगेटिव्ह इम्पॅक्टसुद्धा होतात. तर या दोन्ही गोष्टींबद्दल बोललं पाहिजे. मी अजून एकदा सांगतो, जर का मनात जिद्द असेल, चिकाटी असेल आणि अभ्यास करण्याची तयारी असेल तर तुम्ही कोणतीही परीक्षा कोणत्याही वेळेला क्रॅक करू शकता. त्याच्यात काही कोणती मोठी गोष्ट नाही आहे. परंतु पहिलं प्रेम आहे. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला जर का पहिल्यांदा आवडत असतील आणि तुमच्या डोक्यात ते असेल की मला हे करायचं आहे तर तुम्ही दुसरी गोष्ट करत असाल तर त्याला तुम्ही तेवढं 100% तुमचे एफर्ट्स देऊ शकत नाही. त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षा क्षेत्रात या गोष्टी ठरवून अभ्यास करणं गरजेचं आहे. पैसे लागतात, पैसे पाहिजेत हे जरी खरं असलं तर काही गोष्टींसाठी पैसे लागत नाही आहेत. म्हणजे 1.5-2 लाखाचे क्लास लावावेच लागतात हे मिथ आहे. कारण तुम्ही जर का टॉपरचे लेक्चर्स पाहिले तर काही लोकांनी क्लासची पायरीसुद्धा चढलेली नाही आहे, अशासुद्धा लोकांना पोस्ट मिळालेले आहेत. आणि काही लोक अशी आहेत भारतातले टॉप मोस्ट चांगले फेमस क्लास लावलेले आहेत तरीसुद्धा त्यांना पोस्ट मिळालेली नाही आहे. त्याच्यामुळं काय करायचं आणि काय नाही करायचं हे आपण ठरवलं पाहिजे. स्पर्धा परीक्षा देण्यासाठी मिनिमम क्रायटेरिया आहे ग्रॅज्युएशन आणि आपण संज्ञान या कॅटेगरीतून पुढं आलेलो असतो आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला चांगल्या आणि वाईटातला फरक समजतो. ओके, तर या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू शकता. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ह्या स्पर्धा परीक्षांची प्रत्येक आस्पायरंटकडून 2 प्रकारचीच डिमांड आहे, 2च डिमांड आहेत. एक वेळ द्या आणि कष्ट करण्याची तयारी ठेवा. जगातली कुठलीच गोष्ट किंवा कोणतीच परीक्षा ती तुम्ही पास होणार नाही असं होणार नाही. त्याच्यामुळं झोकून देऊन करा. याशिवाय VGS ई-स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासोबत काही फ्री स्टडी मटेरियल शेअर करतो आहे. फ्री अँड अफोर्डेबल एज्युकेशन या टॅगलाईनखाली बऱ्याचशा फ्री लेक्चर सिरीज सुरू आहेत, त्याला तुमचा रिस्पॉन्सही चांगला आहे. याशिवाय सध्या आम्ही फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, यूट्यूब आहे, व्हॉट्सअप आहे, टेलिग्राम आहे, या 5 सोशल मीडियावरती आम्ही उपलब्ध आहोत. या 5ही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VGS ई-स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. ह्या विद्यार्थ्यांच्या या कहाण्यातून
थोड्या गोष्टी घ्या आणि जर का आयुष्यात असं वाटत असेल की डिमोटिवेट झालो आहे तर तुम्ही मोटिवेट व्हा आणि झोकून देऊन कामाला लागा. येणारा काळ तुमचा आहे आणि तो यशस्वीपणाचा काळ असेल. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.